नमस्कार मंडळी, आज मी बनवते आहे गावठी चवळीच्या शेंगांची भाजी. त्यासाठी मी इथे चवळीची शेंग बारीक चिरून घेतली आहे. त्यानंतर कढईमध्ये तेल तापत ठेवलं, त्यामध्ये जिरं ॲड केलं. जिरं व्यवस्थित भाजलं की त्यामध्ये कढीपत्त्याची 7 ते 8 पानं ॲड केली. आता मी इथे एक वाटण तयार केलं होतं हिरवं, ज्याच्यामध्ये आला, लसूण, मिरची आहे आणि हे सगळं हळद टाकून मी वाटून घेतलेलं आहे. ते मी आता इथे तेलावरती व्यवस्थित मिक्स करून घेतलं. ते व्यवस्थित तेल सुटलं वाटणाला की मी इथे बारीक चिरलेला कांदा ॲड केला आणि हा कांदा सुद्धा आपल्याला व्यवस्थित लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे. कांदा व्यवस्थित फ्राय झाला की त्यामध्ये मी एक बारीक चिरलेला टोमॅटो ॲड केला. टोमॅटो सुद्धा मऊसूद होईपर्यंत आपल्याला फ्राय करायचा आहे तेलावरती. 2 मध्यम आकाराचे बटाटे मी इथे सोलून घेतले आहेत आणि त्याला बारीक चिरून घेतलं. आता हे फोडणीमध्ये व्यवस्थित मिक्स करून घेते आणि हे बटाटे शिजेपर्यंत साधारण एक 5 ते 10 मिनटं आपल्याला वाफेवरती शिजवायचे आहेत, झाकण बंद ठेवून. जी मी फोडणीसाठी हिरवं वाटण तयार केलं होतं, ते आपण स्टोअर करून सुद्धा ठेवू शकतो. 10 ते 15 दिवस फ्रीजमध्ये ठेवलं तरी चालतं आणि ते वाटण आपण कुठल्याही बटाट्याच्या भाजीमध्ये वगैरे यूज करू शकतो. आता मी इथे बारीक चिरलेली चवळीची भाजी जी आहे ती सुद्धा ॲड केली आणि व्यवस्थित एकदा मिक्स करून घेतली. परत एकदा 5 मिनटासाठी भाजी शिजत ठेवली. भाजी व्यवस्थित शिजली की वरून ओलं खोबरं आणि कोथिंबीर ॲड केली आणि एकदा मिक्स करून घेतलं. अशा पद्धतीने तयार झाली आहे आपली चवळीच्या शेंगांची भाजी. तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करून बघा. धन्यवाद.